नमस्कार. तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळून जातील. आजचा आपला विषय आहे, आता नुकतेच निवडणुका चालू झालेल्या आहेत. नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रोसेस चालू आहे आणि लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींची आचारसंहिता लागणार आहे. तर निवडणूक अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज छाननीच्या दिवशी छाननी होते त्या दिवशी कोणकोणती कागदपत्रे किंवा त्याच्या अगोदर ती छाननीमध्ये कोणकोणते कागदपत्रे तपासली जातात याची माहिती आपण आज बघणार आहोत. तर सर्वात अगोदर उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण आहे का हे बघितलं जातं. त्याच्यानंतर मतदार यादीतील नाव आणि अर्जावर लिहिलेली माहिती, म्हणजे अर्जावरती अनुक्रमांक आणि भाग क्रमांक लिहिलेला आणि मतदार यादीमध्ये असणारं भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हे बघितलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही जो दिलेला सूचक आहे तो सूचक त्याच मतदारसंघातला आहे की बाहेरचा आहे हे त्याच्यामध्ये तपासलं जातं. अपक्ष उमेदवार असेल तर त्याला 5 सूचक लागतात आणि राजकीय पक्षाचा उमेदवार असेल त्याच्याकडे AB फॉर्म असेल अशा उमेदवारासाठी 1 सूचक आवश्यक आहे. AB अर्ज मिळाला नसेल आणि उमेदवाराने एकच सूचक दिला असेल तर त्याचा अर्ज बाद म्हणजे अवैध ठरू शकतो. उमेदवाराने प्रत्येक पानावरती सही करणं आवश्यक आहे. आवश्यक त्या ठिकाणी सह्या उमेदवाराच्या असणं आवश्यक आहे. जर नसेल तर तरी अर्ज तुमचा बाद होऊ शकतो. अनामत रक्कम भरण्याची जी पावती आहे तिचा दिनांक आणि तिचा क्रमांक हा तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये नमूद करावा लागतो. गुन्हेगारीबाबत तुमच्यावरती कोणत्या केसेस असतील आंदोलनाच्या, क्राईमच्या वगैरे, तर त्याची माहिती तुम्हाला तुमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. 2 अपत्याबाबतचे प्रमाणपत्र 12 सप्टेंबर 2001च्या नंतर जर तुम्हाला तिसरं अपत्य असेल तर तुम्ही अर्ज भरू शकत नाही. तुमचा अर्ज अवैध बाद केला जाऊ शकतो. योग्य अधिकाऱ्यासमक्ष तुमचं प्रतिज्ञापत्र, तुम्ही जे ॲफिडेविट फॉर्म नंबर 26 शपथपत्र दिलेलं आहे ते योग्य अधिकाऱ्यासमोर केलेलं आहे का, नोटरी केलेली आहे ती योग्य आहे का हे बघितलं जातं. जातीचा दाखला तुमच्याकडे आहे तो योग्य आहे का, त्याचं नाव आणि तुम्ही अर्जामध्ये दिलेलं नाव हे जर योग्य आहे का, जर अयोग्य असेल तर तरी अर्ज बाद होऊ शकतो. जात पडताळणीसाठी तुम्हाला जात पडताळणी दाखला किंवा त्याची पोच, अर्ज जमा केल्याची जात पडताळणी समितीकडे त्याची पोच असते, ती पोच किंवा हमीपत्र द्यावं लागतं. निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही थकबाकी नसल्याचा दाखला, जसं की तुमची घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, तर ह्या कोणत्याही रकमा थकीत नाहीत असा त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखला आवश्यक आहे. राजकीय पक्षातून तुम्ही उमेदवारी घेतली असेल तर त्याचा AB फॉर्म तुमच्याकडे आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर निवडणूक प्रतिनिधी, मतदार प्रतिनिधी, उमेदवार प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी हे जर तुम्ही देणार असाल हे तुम्हाला द्यावेच लागतात. आपण एकटा उमेदवार कुठं जास्त ठिकाणी फिरू शकत नाही. तर त्यांचे आयडेंटिटी साईज फोटो आणि त्याच्याबरोबर ते नमुना 8 असतो, नमुना 9A, नमुना 2A अशा वेगवेगळ्या प्रकारचे नमुने असतात, तर ते तुम्हाला भरून द्यावे लागतात. त्याच्यानंतर अनामत रक्कम जी दिलेली आहे ती राखीव जागेवरती 500 रुपये आणि सर्वसाधारण जागेवरती 1000 रुपये अशी अनामत रक्कम आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.